नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिग्रेशन लाईन्स या टॉपिकवर फिटिंग ऑफ लिनियर रिग्रेशन या टाईपचं एक एक्झाम्पल आपण बघतो. द फॉलोइंग डेटा गिव्स एक्सपेंडिचर ऑन R&D अँड प्रॉफिट ऑफ ए कंपनी. प्रॉफिट 50, 60, 40, 70, 85, 100 and expenditure on R&D is given 0.40, 0.40, 0.30, 0.50, 0.60, 0.80. तुम्हाला काय क्वेश्चन विचारले ते बघून घ्या. फाइंड द रिग्रेशन इक्वेशन ऑफ प्रॉफिट ऑन R&D एक्सपेंडिचर. दूसरा क्वेश्चन, एस्टिमेट द प्रॉफिट when expenditure on R&D is budgeted at rupees 1 crore. थर्ड क्वेश्चन असा आहे, फाइंड कोरिलेशन कोएफिशिएंट. आणि फोर्थ आहे, व्हॉट प्रपोर्शन ऑफ व्हेरिएबिलिटी इन प्रॉफिट इज एक्सप्लेन्ड बाय व्हेरिएबिलिटी इन एक्सपेंडिचर ऑन R&D. फ्रेंड्स, लेट X denotes expenditure on R&D and Y denotes profit. X हा एक्सपेंडिचर ऑन R&D दाखवतोय, तर Y हा प्रॉफिट. आपल्याला आता काही ठराविक गोष्टी पहिल्यांदा मिळवून घ्यायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, सम ऑफ एक्स. आपण जर एक्स म्हणजे एक्सपेंडिचर ऑन R&D दाखवले, तर त्या एक्सपेंडिचरमध्ये दिलेले फिगर्स आहेत त्यांची ॲडिशन आपण करून घेऊ. 0.4, 0.4, 0.3, 0.5, 0.6 and 0.8. This addition is 3.0. So sum of x is 3.0. मग यावरून आपण मीन काढणार. मीन ऑफ x, that is x bar, is given by sum of x upon n. नंबर ऑफ संख्या किती दिलेले आहेत? 6. सम ऑफ x किती आलेले? 3. सो 3 upon 6, that is 0.5. सो एक्स बार कुठं जर लागेल तर लक्षात ठेवा 0.5 आलेला आहे. सिमिलरली आपण वाय ची पण ॲडिशन करून घेऊ. वाय म्हणजे प्रॉफिट दिलेला आहे. 50, 60, 40, 70, 85, 100 ही ॲडिशन केली ती आली 405. सो सम ऑफ वाय 405. सो मीन ऑफ वाय, दॅट इज वाय बार, इज सम ऑफ वाय अपॉन एन, म्हणजे 405 अपॉन 6, दॅट इज 67.5. आता आम्हाला व्हॅरियन्स दॅट इज Vx काढायचा असतो. फॉर्म्युला लक्षात ठेवा, सम ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस एक्स बार स्क्वेअर. आपल्याला एक्स काय दिलेलं होतं तर ते आपण इथे लिहिलेलं बघा, 0.4, 0.4 हे. मग यांचे स्क्वेअर केलेत आपण आणि त्यांची ॲडिशन केली आहे इथं. सो 0.16, 0.16, 0.09, 0.25, 0.36 and 0.64 हे सम ऑफ एक्स स्क्वेअर. तर यांची ॲडिशन आपण केली आणि ही ॲडिशन आलेली बघ 1.66 आपण हा 6 आणि 0.5 चा स्क्वेअर केला तो आला 0.25. अशा रीतीने हा भागाकार आपण करून पाहिला आणि तो भागाकार येतो बघ 1.66 भागिले 6, दॅट इज इक्वल टू 0.27666. म्हणून मी इथं 0.27666 4 टाइम्स लिहिलं आणि हा 0.25 ॲज इट इज आहे. मग आता ही सबट्रॅक्शन जर आपण करून पाहिली, मग आता 0.27666 मायनस 0.25, मग ही सबट्रॅक्शन जर केली तर ती येते 0.026666. मग इथं मी लिहिलं 0.26666. तर हा झाला व्हॅरियन्स ऑफ एक्स 0.026666. सिमिलरली आपल्याला व्हॅरियन्स ऑफ वाय पण काढून घ्यायचा असतो. व्हॅरियन्सचा फॉर्म्युला आहे सम ऑफ वाय स्क्वेअर अपॉन एन मायनस वाय बार स्क्वेअर. मग वाय जेवढे दिलेत त्यांचे स्क्वेअर करा आणि त्यांची ॲडिशन करा. तर ही त्या वाय स्क्वेअरची आपण ॲडिशन करत गेलो. आपण हा एन म्हणजे 6 आणि वाय बार आम्हाला माहीत आहे 67.5 आहे त्याचा स्क्वेअर.
मग ही ॲडिशन केली ती आली इतकी अपॉन 6 मायनस याचा स्क्वेअर केला तो आला 4556.25. मग हा भागाकार करून बघितला आपण तो आला इतका आणि हे त्यातनं सबट्रॅक्ट करायचं आणि अशा रीतीने ही सबट्रॅक्शन म्हणजे व्हॅरियन्स ऑफ वाय येणार बघ 414.583. नेक्स्ट मित्रांनो आम्हाला लागतो स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स ऑफ एक्स. हा फॉर्म्युलाच आहे म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स ऑफ एक्स म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स SD दॅट इज स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स. मग व्हॅरियन्स ऑफ एक्स आपला किती आला होता रूटमध्ये लिहिला तो 0.026666 आणि याचं स्क्वेअर रूट जर आपण घेतलं तर युजिंग कॅल्सी ते येतो बघ 0.163297. सो दिस इज स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स. सिमिलरली स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ variance of y that is square root of variance of y and variance of y आपण 414.583 काढलं होतं. मग त्याचं स्क्वेअर रूट जर घेतलं आपण तर ते येतं 20.3613. अशा रीतीनं पुढं आपण कोव्हॅरियन्स एक्स वाय काढणार आहोत. तर कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय इज गिवन बाय सम ऑफ एक्स वाय अपॉन एन minus x bar y bar हा product. This is covariance. मग sum of x y x आणि y हे आम्हाला जे दिलेत त्यांचा आपण प्रॉडक्ट करून घेतला आणि त्या प्रॉडक्टची आपण घेतली सम ती येते इतकी x आणि y. x आणि y हे आपल्याला फर्स्ट जो टेबल दिलाय त्यातल्या ह्या किमती आहे त्यांचा आपण प्रॉडक्ट घेतला आणि त्या प्रॉडक्टची आपण ॲडिशन केली अपॉन एन म्हणजे 6. टोटल नंबर ऑफ फिगर किती दिले तर 6 आहेत आणि हे एक्स बार वाय बार दॅट इज एक्स बार आहे 0.5 वाय बार आहे 67.5. अशा रीतीने हा प्रॉडक्ट घेतला. मग ही ॲडिशन येते 222 अपॉन 6 मायनस हा प्रॉडक्ट येतो 33.75. अशा रीतीनं हा भागाकार करून घ्या कॅल्सीनं तो येतो 67 मायनस 33.75 आणि अशा रीतीने ही सबट्रॅक्शन जर तुम्ही केली तर त्याला आपण कोव्हॅरियन्स एक्स वाय म्हणणार दॅट इज 3.25. नाउ फाइंड कार्ल पियर्सन्स कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन दॅट इज आर एक्स वाय. फॉर्म्युला काय कोव्हॅरियन्स एक्स वाय अपॉन स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय. हे फॉर्म्युले सगळे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. मग कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय आपण काढला आत्ता 3.25. स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स आहे 0.163297 इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय आपण काढला होता 20.3613. मग हा प्रॉडक्ट करून घ्या कॅल्सीने तो एवढा येतो आणि मग हे डिव्हिजन करून बघा. सो आर एक्स वाय दॅट इज Pearson's coefficient of correlation is given by 0.977473. This is R. Now regression coefficient of y on x that is B. Regression coefficient of y on x is B आणि तो मिळणार तुम्हाला कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय अपॉन व्हॅरियन्स ऑफ एक्स. हे तुझ्याकडे आहे 3.25. व्हॅरियन्स ऑफ एक्स तुझ्याकडे आहे 0.02666 टाइम्स. हा भागाकार तू केला आहे कॅल्सीनं तो आला 1 to 1.8780. सो व्हॅल्यू ऑफ बी तुला मिळाली 121.8780. आता मित्रांनो आपण इंटरसेप्ट काढणार. इंटरसेप्ट इज डिनोटेड बाय ए. So A is given by y bar minus B into x bar. This will give you A. So y bar हा आहे 67.5 minus B आहे 121.8780 into x bar आहे 0.5.
हा प्रॉडक्ट केला तो इतका आला. मग यांची सबट्रॅक्शन केली ती आली a इज इक्वल टू 6.561. दिस इज द व्हॅल्यू ऑफ a. आता आपण हा y हॅट फॉर्म्युला काय बघा, a प्लस बी एक्स. दिस इज रिग्रेशन इक्वेशन. y हॅट ने आपण डिनोट करतो. मग आता ह्यांची आपल्याला ॲडिशन घ्यावी लागते. यासाठी आपण काय करतो माहिती का, y1 हॅट म्हणजे काय, a आणि b हे कॉन्स्टंट राहतील, फक्त एक्सच्या जागी येणार x1. आता तुला एक्सच्या ज्या व्हॅल्यू दिल्या त्यातली पहिली व्हॅल्यू तू इथे घेतलीस आणि लक्षात ठेव a आहे 6.561 प्लस b आहे 121.8780 इंटू एक्सच्या कॉलममध्ये पहिली व्हॅल्यू दिलेली आहे 0.4, म्हणून या इथं मी लिहिलं x1 इज इक्वल टू 0.4. मग हा गुणाकार केला तो इतका आला. ही ॲडिशन येते 55.3122. दिस इज फर्स्ट व्हॅल्यू ऑफ y हॅट. दॅट इज y1 हॅट इज इक्वल टू 55.3122. दिस इज फर्स्ट. त्यानंतर y2 हॅट तुला काढायचं. मग बदल काय घडेल, फक्त एक्सची ही जी व्हॅल्यू आहे ती सेकंड व्हॅल्यू तू घेशील. अर्थात सेकंड व्हॅल्यू सुद्धा 0.4च आहे, म्हणून या सगळ्या याच्यात प्रॉडक्ट हाच येईल, ॲडिशन हीच येणार, म्हणजे हेच या इथे येणार. सो y2 हॅट इज इक्वल टू काय आलं 55.3122. दिस इज सेकंड व्हॅल्यू. नाव y3 हॅट. आता थर्ड व्हॅल्यू घे एक्सची. ए तसाच आहे, बी तसाच आहे, फक्त बदलेल ती एक्सची व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू 0.3 आहे बघ. मग हा गुणाकार केला तो इतका आला. मग त्यांची ॲडिशन केली ती इतकी आली. सो दिस इज y3 हॅट. दॅट इज 43.1244. दिस इज थर्ड व्हॅल्यू. y4 हॅट म्हणजेच a प्लस बी इंटू x4. एक्सच्या कॉलममध्ये फोर्थ व्हॅल्यू आहे 0.5. मग हा प्रॉडक्ट केला तो इतका आला. मग ही ॲडिशन केली ती इतकी आली. दिस इज y4 हॅट. किती, 67.5. दिस इज फोर्थ व्हॅल्यू. सिमिलरली यू फाइंड y5 हॅट अँड y6 हॅट. काय बदल केला आहे, फक्त इथं एक्सच्या किमती एक्सच्या कॉलममध्ये बघून फिफ्थ आणि सिक्स्थ किंमत टाकली. फिफ्थ किंमत आहे 0.6, सिक्स्थ किंमत आहे 0.8. या एक्सच्या किमती आहेत, तेच फक्त बदलतील. मग तो प्रॉडक्ट करा, हा प्रॉडक्ट करा, आणि अशा रीतीने ही ॲडिशन म्हणजे हा y हॅट 5 हा y हॅट 6 तुम्हाला मिळाला. मित्रांनो, पुढचा जो आपल्याला कॉलम बनवायचा आहे तो y मायनस y हॅट हा कॉलम बनवायचा आहे. म्हणजे y1 हॅट, y2 हॅट, y3 हॅट अशा किमती तुम्ही घेत जायच्या. वायच्या कॉलममधल्या ह्या किमती आहेत 50, 60, 40, 70, 85, 100. ह्या वायच्या किमती आहेत. त्यातनं y1, y2, y3 हे सगळे y1, y2, y3 हॅट तुम्ही शोधून काढले ते इथे लिहायचे. आणि अशा रीतीने ही सबट्रॅक्शन इथे केलेली. ह्या सगळ्या सबट्रॅक्शन झाल्यानंतर आम्ही आता ह्या सगळ्या किमती त्या टेबलमध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत. फक्त आता लक्षात ठेवा. त्यानंतर आपण काय करणार आहे तर y मायनस y हॅट हे जे आपण शोधून काढल्यात या किमती, आता त्यांचे आपण स्क्वेअर करणार आहोत. बघा, y मायनस y हॅटचा स्क्वेअर म्हणजे या प्रत्येक किमती या 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 ज्या किमती तुम्ही मिळवल्या त्यांचा स्क्वेअर करायचा. त्याला काय म्हणलंय आपण, सम ऑफ स्क्वेअर्स ड्यू टू एरर. हे लक्षात ठेवा बरं का. याला आपण काय म्हणणार, सम ऑफ स्क्वेअर्स ड्यू टू एरर विच इज शॉर्टली डिनोटेड बाय SSE. सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू एरर्स, SSE. मग आता पहिली किंमत ही जी सबट्रॅक्शन आहे ती या इथे बघ, ही सबट्रॅक्शन केली इथं आली. मग याचा स्क्वेअर तू करायचा आहे
म्हणून या इथं मी लिहिलं -5.3122, त्याचा स्क्वेअर केला तो इतका आला. कॅल्सीनं हा स्क्वेअर करून बघणे. नेक्स्ट किंमत आहे ही 4.6878. मग आपण 4.6878चा स्क्वेअर केला तो इतका आला. थर्ड किंमत आहे ही भले निगेटिव्ह जरी असली तर तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर केला तर तो पॉझिटिव्हच येणार आहे, कॅल्सीनच करायचं आहे आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट किंमत आहे 2.5, त्याचा स्क्वेअर, 5.3122 त्याचा स्क्वेअर, आणि फायनली ही किंमत आहे -4.0634. मग याचा स्क्वेअर केला तो इतका आला. हे झालं बघ y -y हॅटचा स्क्वेअर, ते इतकं आले. आता जर आपण यांची ॲडिशन करून घेतली तर यांना आपण काय म्हणणार, सम ऑफ y -y हॅट स्क्वेअर, म्हणजे हे सगळे. आणि यांची जर तुम्ही ॲडिशन केली तर ती येते 110.9376. या सर्व किमती आम्हाला एका टेबलमध्ये सबस्टिट्यूट करायच्या. मग सम ऑफ स्क्वेअर्स ड्यू टू एरर्स, दॅट इज SSE, is what? 110.9376. Now to find sum of y minus y bar bracket square, तर पहिल्यांदा तुम्ही y minus y bar घ्या, असे प्रत्येक घ्या. आता बघ हा y bar आहे फिक्स, फक्त हा बदलत जाईल ना. y minus y bar तुला जर काढायचा आहे तर या इथं त्या सबट्रॅक्शन इथं मी केली आणि नंतर आम्हाला काढायचं आहे y मायनस y बार स्क्वेअर. म्हणजे हे जे तुम्ही काढलं आता त्यांचे इथं लगेच स्क्वेअर करून घ्यायचे आणि ते मी इथं स्क्वेअर करून घेतलेले आहेत. तर इथं मी y मायनस y बार घेतोय, हा y आहे बघ, हा y बार आहे बघ, आणि ही सबट्रॅक्शन इथं लिहिली आणि त्यानंतर लगेच या किमतींचे मी स्क्वेअर केलेले, म्हणजे ही किंमत झाली y मायनस y बारचा स्क्वेअर. आणि फायनली हे जे मला y मायनस y बार स्क्वेअर मिळालेलं आहे या सगळ्यांची मी इथं ॲडिशन केली आणि म्हणून मी इथे लिहिलं सम ऑफ y मायनस y बार स्क्वेअर, त्याला आपण काय म्हणणार या ॲडिशनला, टोटल सम ऑफ स्क्वेअर्स. सो टोटल सम ऑफ स्क्वेअर्स तर ती येते 2487.50. So TSS is equal to what? 2487.5. आता मित्रांनो आपण काय केलं माहिती का, हा पहिला कॉलम प्रॉफिटचा विच इज डिनोटेड बाय y म्हणून ते इथं मी लिहून घेतलं. सगळे हे टेबलमध्ये आपल्याला दिलं होतं, क्वेश्चनमध्ये जो टेबल दिला आहे प्रॉफिटचा तो मी इथे लिहिला. आणि आपण असं म्हणलेलं पण प्रॉफिट इज डिनोटेड बाय y. आणि एक्सपेंडिचर ऑन R&D विच इज डिनोटेड बाय एक्स, टेबलमध्ये तुला दिलेले ते हे आकडे तिथे लिहिले. म्हणजे 0.4, 0.4, 0.3 हे सगळं आम्हाला टेबलमध्ये दिलेलं आहे. म्हणजे हे दोन आपण टेबलमध्ये लिहिले. मग पुढं काय, एक्स स्क्वेअर, दिस इज व्हॉट, एक्स स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर, प्रत्येक वेळेस स्क्वेअर इथे लिहिलं आहे. 0.4चा स्क्वेअर 0.16, 16, 0.09 हे असं इथे लिहिलं आणि लगेच त्यांची ॲडिशन पण खाली लिहून टाकली. हा y म्हणजे हा त्याचा स्क्वेअर केला आहे, ते स्क्वेअर इथे लिहिलेत, त्यांची पण ॲडिशन केली. सम ऑफ y स्क्वेअर आली 29,825 ही त्यांची ॲडिशन आली. त्यानंतर एक्स आणि वायचा प्रॉडक्ट घेतला, हा एक्स आणि हा वाय यांचा प्रॉडक्ट घेतला, इथे लिहिला एक्स आणि वाय यांचा प्रॉडक्ट, एक्स आणि वाय यांचा प्रॉडक्ट घेतला आणि तो इथे लिहिला. फायनली त्यांची पण ॲडिशन केली 2 2 2. त्यानंतर वाय हॅट, वाय हॅट कसा काढला तुम्ही पाहिलं, हा y1 हॅट, हा y2 हॅट, y3 हॅट, y4 हॅट, y5 हॅट अँड y6 हॅट. ह्या सगळ्या किमती आपण काढल्यात, त्या फक्त तिथून या तक्त्यामध्ये मांडल्या. त्यानंतर y मायनस y हॅट हे पण आपण काढलेलं आहे बघ, तेच त्या तिथं काढलेल्या किमती मी इथे लिहिल्या. आणि फायनली y मायनस y हॅट या किमतींचा स्क्वेअर तो पण आपण काढला आहे, तो फक्त इथं लिहून टाकला. आणि सम ऑफ y मायनस y हॅट स्क्वेअर ही ॲडिशन केली आणि ती आली बघ
110.9376. अशा रीतीनं या सगळ्या किमती आपण मगाशी काढल्या त्या एका टेबलमध्ये व्यवस्थित भरल्या. मग कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन दॅट इज आर स्क्वेअर which is given by 1 minus SSE upon TSS. हे पण काढलेले. सो 1 minus SSE आहे 110.9376. तर TSS आपण काढले ते आलं 2487.5. मग कॅल्सीच्या साहाय्याने हा भागाकार करून बघा. तो येतो इतका 1 minus 0.04460. आणि फायनली यांची सबट्रॅक्शन केली सो आर स्क्वेअर आम्हाला मिळाला 0.9554. तर मित्रांनो फायनली आपण 4 प्रश्नांची उत्तर देतोय. त्यातला हा पहिला प्रश्न, द रिग्रेशन इक्वेशन ऑफ प्रॉफिट ऑन R&D एक्सपेंडिचर विच इज गिवन बाय y hat is equal to a plus bx. You have A and B. So substitute here, and in this way regression equation काय होईल, y hat is equal to A ची किंमत आहे 6.561 प्लस B ची किंमत आहे 121.8780 इंटू हा x. दिस इज द रिग्रेशन इक्वेशन ऑफ प्रॉफिट ऑन R&D एक्सपेंडिचर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा, टू एस्टिमेट द प्रॉफिट when the expenditure on R&D is budgeted at ₹1 crore. हे budgeted at ₹1 crore याचा अर्थ ही एक्सपेंडिचर ची किंमत 1 crore आहे. म्हणजे x ची किंमत आपल्याला 1 घ्यायची. मग आम्हाला जे रिग्रेशन इक्वेशन दिलेले ते y hat is equal to a plus b into x असं होतं. a ची किंमत होते 6.561 प्लस B ची किंमत आहे 121.8780 इंटू एक्स ची किंमत या ठिकाणी 1 घ्यायची. मग हा प्रॉडक्ट घेतला तो शेवटी 121.8780 येणार आणि यांची जर ॲडिशन केली तर ती इतकी येणार. याचा अर्थ हा प्रॉफिट वाय हॅट हा प्रॉफिट आहे आणि तो मिळणार 128.4390. तिसरा क्वेश्चन आम्हाला असं विचारला होता की कोरिलेशन कोएफिशिएंट इज डिनोटेड बाय RXY. मग देअर एक्झिस्ट हाय डिग्री ऑफ पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन एक्स अँड वाय व्हेरिएबल. आणि फायनली आम्हाला असं विचारलं होतं की पर्सेंटेज. सो आर स्क्वेअर आम्ही जर काढला होता तो आर स्क्वेअर होता बघ 0.9554. मग याचं जर पर्सेंटेज काढायचं म्हणजे याला 100ने मल्टिप्लाय करा आणि 100ने मल्टिप्लाय केलं तर हा डेसिमल या इथे येईल. म्हणजे 95.54% ऑफ व्हेरिएबिलिटी इन प्रॉफिट इज एक्सप्लेन्ड बाय व्हेरिएबिलिटी इन एक्सपेंडिचर ऑन R&D. तर मित्रांनो हे क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता. धन्यवाद.